चैलेंजर्स लांजा इनके खिलाफ अभी देख रहे हैं हम मैच फ्रेंड्स दामन से। पेलिगन डैट और उसके बाद बेहतरीन स्ट्रोक और एक कैच तो छूटा और ये 4 रन। झेलचं तंत्रच पूर्णपणे बिघडलं गेलं। म्हणजे झेल घेण्याचा अगोदर चेंडू खाली पोहोचणं गरजेचं आहे, चेंडू पर्यंत पोहोचल्यानंतर चेंडूची वाट पाहणं, चेंडूच्या फ्लो मध्ये असेल त्या बाजूला अगदी आपला हात असणं, चेंडू त्या दिशेने ज्या दिशेने येत होतो त्या दिशेने हात सुद्धा ओढून घेणं, हे ज्या झेल घेण्याचे जे काही तंत्र आहे ते पूर्णपणे बिघडलं गेलं। झेल होऊ शकला नाहीये आणि चौकार। आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर असेल और गेल बेगेट 6 रन षटकार। लागोपाठचा एक चौकार, त्यानंतरचा षटकार, धापलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल तो 10 धावा। बँगलोरचे खेळाडू आहेत ज्या संघामध्ये फलंदाजी आपण पाहतोय। विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघ अतिशय आक्रमकता पहिल्या षटकापासून आपण जे पाहतोय। मुन्ना शेखची आठवण करून देणारी फलंदाजी। काल आपण पाहिलं मुन्ना शेख इतका आक्रमक झाला होता आणि पुन्हा एकदा आपण पाहिलंय चेंडू खुलपेटे बजवत होता, चेंडूची वाट पाहिली जाईल, मिडऑफच्या दिशेने चेंडू आलाय, एक धावेल आणि एका धावसंख्येत धापलक पुढे पोहोचेल तो आता 11 धावा। षटक क्रमांक चालू आहे तो आता पहिल्या षटकातील 4 चेंडू दाखवून झालेत, उर्वरित 2 चेंडू अजूनही जे बाकी असणार आहेत। सामना सुरू आहे आणि पहिला षटकार ठोकलेला आपण बघितला, पण याच्यामध्ये 2 हिट अँड विनचे मस्त बॅनर लागलेले आहेत, एक स्नॅपरचा आणि एक 22 टीनचा आहे आणि त्याचे स्पॉन्सर सुद्धा आता इथे आले आहेत। त्याच्यावरती जर हा षटकार आदळला तर 1000 रुपयाचं बक्षीस आपण त्या फलंदाजाला देतो। And this is a huge 6. आपण पाहिलंय चेंडू सरळ खेळला गेलाय सीमारेषेच्या बाहेर, उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू सरळ अगदी खेळला गेलाय सीमारेषेच्या बाहेर। किती मोठी ताकद लागली गेली या फटक्यामध्ये आणि धापलक पुढे पोहोचेल तो आता 17 धावा। पहिलं षटक अजूनही चालू आहे। खूप मोठं महागडं षटक आधी साळव्याचं। पहिला चेंडू फक्त डॉट आहे, परंतु तदनंतर खूप मोठं आक्रमण दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळतोय। हो, हा चेंडू अगदी शॉर्ट रमेलला, चेंडूला फक्त दिशा, क्षेत्ररक्षण सुरेख, फिकीला जवाब, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूची फिकी करण्याच्या अगोदर घेतलेले एक सिंगल आहे। पहिलं षटक या दरम्यान अगदी जे संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक धावसंख्या बिन बाद 18 धावा कुठलेल्या आहेत पहिल्याच षटकामध्ये। अतिशय चांगला स्कोर आहे हा नक्कीच। आणि आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व 4थं, गर्दी वाढते, जसजशी रात्र रंगते तशी गर्दी वाढते। आपण संपूर्ण स्टेडियमवरती जर नजर टाकली तर आपल्याला दिसेल की जिकडे बघाल तिकडे क्रीडा रसिक आहेत। बाउंड्रीच्या चारी बाजूला, बाउंड्री रोपच्या बाहेरच्या बाजूला, बॅरिकेडिंगच्या बाहेरच्या बाजूला, समोरच्या पॅव्हेलियनवरती, मंचावरती आहेत, VIP गॅलरीमध्ये आहेत, स्कोरिंग जी टीम बसली त्याच्या पलीकडच्या पॅव्हेलियनमध्ये आहेत आणि अप्रतिम वातावरण आहे। आणि त्याच्यामध्ये षटकार चौकारांच्या बरसातीने ह्या सामन्याला सुरुवात सुद्धा झाली आहे। कॉमेंट्री बॉक्सवरती जोडले गेले आहेत मनोज बेलेकर आणि कुणाल दाते। स्कोरिंग टीम आहे दर्शना पवार, सोनम चव्हाण आणि समोर आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी। अप्रतिम असे ग्राउंड ही विकेट तयार केले बाळू साळवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी। प्लेयर्स डगआउट दिसत आहेत, अरिहंत वास्तू निर्माणने स्पॉन्सर केलेली, आणि 2 हिट अँड विनचे बॅनर या स्टेडियममध्ये आपल्याला दिसत आहेत। ते स्पॉन्सर केलेत क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, अर्थात स्नॅपर आणि 22 टीन ही त्यांची 2 प्रभावी कीटकनाशक आहेत। आता JW या एंडकडून गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो आता वैभव। पहिला आधी साळवी होता, आता वैभव साळवी आलाय आणि स्ट्राईकला असेल फलंदाज चेतन। नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय मंजुनाथन व्ही। आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि सुरेख झेल फलंदाज या दरम्यान अगदी बाद। पहिला धक्का, 1 बाद 18 धावा। चेतनची पहिली विकेट या दरम्यान पडली गेली आहे। विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाला बसलेला एक जबरदस्त धक्का आहे।
कुणालजी काय वाटेल तुम्हाला पहिल्या षटकात 18 धावा जरी आल्या असल्या परंतु दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चेतन सारखा एक तगडा फलंदाज बाद झालाय. आपण पाहुण्यांचं स्वागत करतो नेहमीच आणि आपण पाहिलं असेल या पाहुण्यांनी तर आपल्या गोलंदाजाचा समाचार घेतलाय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. रत्नागिरी वासियांची देखील परंपरा आहे. अतिथी आपल्या मैदानात खेळण्यासाठी आले बँगलोरवरून, परंतु बँगलोरकरांनी छाप सोडली. मी म्हणेन पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावांचा स्फोट पाहायला मिळाला. म्हणजे पहा ना, बँगलोर आता सामना चालू आहे आणि तिकडे जरी सामना चालू असेल परंतु बँगलोरवरून खास या स्पर्धेमध्ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बँगलोरचे खेळाडू खेळण्यासाठी आले, हे तितकंच महत्वाचं. आणि सामना देखील जिंकलाय. संपलाय. तिथे इंडियन टीमने 75 धावाने तो सामना जिंकला बँगलोरच्या मैदानामध्ये. पहा आपण अगदी पाहिलं हो, हा चेंडू आपण पाहतोय शरीरवेधक जो असेल एक सिंगल तर आरामची ते मिळेल. धावफलक एकीने वाढेल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलक धावसंख्या आधी 19 धावा धावफलकावरतीच्या आहेत. 19 वरती धावफलक आपण पाहतोय. आपण जी चर्चा करत होतो की 9 षटकामध्ये जवळपास अगदी लेग बायचवर पण एक सिंगल आलेली. धावफलक वाढतोय लेग बायचवर पण 19 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. हो, हा चेंडू सुरेख तेज तर्रार मारा. यावेळेस अगदी आपण पाहतोय वैभव साळवे याचा सुरेख प्रकारची गोलंदाजी. कुल मिला के स्कोर अब तक का अब देखेंगे तब विजय यादव लांजा 1 विकेट नुकसान पर 19 रन दूसरा ओव्हर जारी आहे. आणि दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मंजुनाथन, एक मंजुनाथन व्ही तर एक मंजुनाथन. आणि यावेळेस अगदी चेंडू पुढे येत खेळला गेलाय. चेंडू हवेत असेल झेल आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय बसला गेलाय हा दुसरा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन अगदी आपण पाहूया नवीन अगदी फलंदाज मुथू. नवीन अगदी फलंदाज बँगलोरचे खेळाडू आहेत त्यामुळे अशा प्रकारची सगळी नावं तुम्हाला आता अशी पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज अगदी गोलंदाजीवरती तयार असेल. त्याच्याकडून काय करामत. आपण नावांच्या बाबतीत सुद्धा थोडीशी चर्चा करूयाच. सचिन रमेश तेंडुलकर याला सचिनच नाव तेंडुलकर घरामध्ये का दिलं गेलं. सारा हे त्याच्या मुलीचं नाव साराच का ठेवलं गेलं. ओ, हा चेंडू अतिशय सुरेख जो टाकला जातोय. चेंडू डॉट असेल. पहिल्या षटकात अगदी खूप मोठी खातेरदारी केली होती गोलंदाजांची परंतु तदनंतर आम्ही काही कमी नाही हे दाखवलं गेलं गोलंदाजांकडून. हम भी किसी से कुछ कमी नाही. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर अगदी पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या षटकात 2 फलंदाज बाद झालेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब असेल. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक माराव्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. धावफलक 2 ने वाढला जाईल. फक्त 3 धावा खर्च करतोय गोलंदाज वैभव साळवी आणि 2 फलंदाज त्याने जे बाद केलेले आहेत. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. येस, 2 षटकांचा खेळ संपलेला आणि 2 षटकानंतर 21 धावा झालेल्या आहेत लांजाच्या संघाच्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व मातब्बर मंडळींचं, पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघतोय अतिशय अप्रतिम असा हा सामना. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठला गेला आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा फक्त आल्याने बळी पण मिळवला. कोणत्या दिशेने सामना कुठे वळेल काहीच सांगू शकत नाही. दिस इज ऑल क्रिकेट. आणि जमलेले तमाम क्रीडा रसिक याचा मस्त आनंद लुटतायत. आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोज बेलेकर, त्याचबरोबर कुणाल दाते. आणि आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी जी लाईव्ह आपल्याला दिसते tenniscricket.in आणि यूट्यूबवरती, आणि ज्याची वायफाय सुविधा आपल्याला या स्टेडियममध्ये उपलब्ध करून दिली RK स्टार केबल नेटवर्कने. 2 षटकं संपली गेली. 3रं षटक सुरू होईल. गोलंदाज आलाय प्रदीप.
गोलंदाजी मार्कवरती आलाय. एका बाजूने आपण पाहतोय इंग्लंड विरुद्ध इंडिया, हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड असा मात्र आपण सामना पाहिला आणि 202 धावा बनवल्यानंतर 203चा पाठलाग करत असताना संपूर्ण संघ इंग्लंड संघ 127 वरती ऑल आउट झालाय. शेवटचा काही क्षण आपण जर पाहिला, सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 9 षटकापर्यंत असं वाटत होतं की कदाचित इंग्लंड संघ हा आरामात बाजी मारेल. 1 की 2च विकेट फक्त पडले गेले होते. परंतु तिथून पुढे 3 बाद 19, 4 बाद 19, 5 बाद 19, 119 आणि 6 बाद 123 वरून तिथून पुढे जे विकेट पडायला सुरुवात झाली तर 7वी, 8वी, 9वी आणि 10वी विकेट 127 वर, म्हणजे 4 फलंदाज हे शून्यावरती बाद झालेत लागोपाठ. एकूण 5 फलंदाज हे इंग्लंड संघाचे शून्यावरती बाद. म्हणजे हर्ष भोगले सरांनी अगदी चर्चा केली होती की कदाचित या 200 धावा आरामशीर त्या पूर्ण केल्या जातील. परंतु क्रिकेट आहे, म्हणजे कुणाला जाते आणि आमचं मात्र यावरती नेहमीच कश्मकच चालू असते शब्दांबाबतीत की नक्की काय होईल. आणि क्रिकेटचं भाकीत करणं हे अद्यापपर्यंत ज्यांनी भाकीत केलंय तो एक अंदाज होता, पण 100% किंवा डेफिनेटली हाच संघ जिंकेल याचं भाकीत करणं हे तितकं सोपं नाहीये. हो, हा चेंडू आपण पाहिलाय, सुंदरचा खेळलाय. लॉंगॉदिशन चेंडू असेल, 1 धावेल आणि एका धावसंख्या धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावसंख्या पुढे पोहोचेल. आता 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती आपल्याच्या पाठवते. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप कांचा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आपण पाहतोय लांजा. विजय यादव चॅलेंजर हा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जो संघ आहे तो फ्रेंड्स धामणसे. हो, हा चेंडू सुरेख. पंचांकडे तर हलकसा अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील करणं हा हक्क किंवा अधिकार आहे. गोलंदाज असेल, यष्टिरक्षक असेल, परंतु तो फेटाळून लावणं सुद्धा तितकाच महत्वाचं मानलं जातं. कारण एकदा पर्यंत बाज नसेल तर अगदी पंच सुद्धा अपील हे फेटाळून लावू शकतात. अपील 2 ठिकाणी आपण करू शकतो, एक कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आत. अपील 2 ठिकाणी फेटाळले जातात, एक कोर्टामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानात. तिथे असतात जज, न्यायाधीश आणि इथे असतात पंच. आणि या क्रिकेटमध्ये अडकले गेलेले सगळे खेळाडू, नियमावलींच्या यादीमध्ये अडकलेले सगळे खेळाडू आहेत. ओ, हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुरेख. डावखोऱ्याचा गोलंदाज आहे, समोर डावखोऱ्याचा फलंदाज आहे आणि त्याच्याकडून टाकलेला आउटस्विंग मारा, म्हणजे असं वेगळंच पडलं वाटलं गेलं की या अगोदरचा चेंडू इनस्विंग झाला पाहायला मिळाला आणि हा चेंडू हा आपण पाहिलाय उजवेष्टीच्या बाहेर टाकला जातो. व्हेरिएशन अतिशय सुरेख आणि हा थोडासा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स होतोय. इनस्विंग मारा. यावेळेस फलंदाज अक्षरशः संभ्रमात पडलाय की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक होईल की लेग ब्रेक होईल की चेंडू सरळ निघून जाईल. यामध्येच मात्र फलंदाज अडकला गेलाय आणि चेंडू पूर्णपणे अगदी डॉट टाकले गेले. लागोपाठचे 3 धावफलक स्थिर आहे. धावफलकात धावसंख्या 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या अक्षरशः 18 धावा नाबाद. षटक सुद्धा संपले गेले. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 23 धावा. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 23 धावा आहेत. तर या ठिकाणी दीपक पवार सर आणि अभिजित गोडबोले सर, मी विनंती करेल आपल्याला की आपल्या या स्पर्धेमध्ये एक प्रनिल मोरे नावाचा जो खेळाडू आलेला आहे, गुंगा या नावाने जो प्रसिद्ध आहे, तो पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहे. जो भारतीय संघाच्या मुकबधीर संघामध्ये खेळलेला आहे आणि कॅप्टनशिप अर्थात प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर मी रत्नागिरीकरांना विनंती करेल, जो खेळाडू भारतीय संघामध्ये खेळलाय त्याचं आपण स्वागत करण्यासाठी त्याला व्यासपीठावरती घ्यावं अशी मी तमाम खेळाडूंच्या वतीने विनंती करेन. हो, नक्कीच. याच्या नंतर लक्ष्मी केशव संघाकडनं तो खेळणार आहे. त्याचं नाव आहे प्रणिल मोरे आणि तो भारतीय म्हणजे हँडिकॅपचा जो संघ आहे त्याचा कॅप्टन आहे अशी माहिती मनोज साळवी जे शाखा प्रमुख आहेत आणि त्या गावचे रहिवासी आहेत त्यांनी मला आताच इथे दिली. पण तो अजून या मैदानामध्ये यायचा आहे. तो आल्यानंतर नक्कीच आपण त्याचा यथोचित सत्कार करणार. 1-5 मिनिटांमध्ये तो येईल इथे. ओके. तर नवीन अगदी गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो फरहान शेख. फरहान शेख गोलंदाजी मार्कवरती आहे.
तोही डावखुऱ्याचाच आहे. चेंडू अगदी पूर्णपणे हवेत, परंतु न मॅचवरती चेंडू पडला गेलाय. चेंडू सुंदर ते अडवला गेलाय. त्या दरम्यान एक धाव आहे. फरहान शेख उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी नजरांना पाहायला मिळतोय. एक धावले ते चौथं षटक या दरम्यान जे सुरू झाले आणि धापालेखा धावसंख्या ती 24 धावा धापालेखा. 24 अंक म्हटलं की आठवण होती सचिन रमेश तेंडुलकरची. 24 एप्रिल 1973ला मुंबई वसाहतीला पडलेलं एक स्वप्न आणि तेंडुलकर घरामध्ये एका भारतरत्नाचा झालेला जन्म असं आपण म्हणूया की कोणाच्या मणीधनी नव्हतं. हा छोट्या चणीचा असणारा खेळाडू संपूर्ण जगावरती प्रत्येकाच्या घराघरात नाव पोचेल. यस मनोजजी डिस्टर्ब करतो. आपण ज्यांची चर्चा केली ते प्रणिल मोरे यांचं इथं आगमन झालंय. मी विनंती करतो अल्ताफ संगमेश्वरी, निमेश नायर आणि सर्व सहकारी यांना की आपण या गुणवंत क्रिकेटपटूचा सत्कार करावा. मुन्ना देसाई तिथे आहे तर प्लीज आपल्याला विनंती करतो. प्रणिल मोरे भारतीय संघाचा कॅप्टन आहे, मुकबधीर संघाचा, आणि तो लक्ष्मी केशव या नंतरचा सामना खेळणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळलेले सुद्धा खेळाडू इथे येत आहेत आणि मी सगळ्यांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होतात. प्रणिल मोरेसाठी जोरात टाळ्या होतात प्लीज. हा चेंडू आपण पाहतोय उजवेशीच्या बाहेर असतील. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल आता ती 25 धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 25व्या क्रमांकाचाच नियम आहे जो आपण अगदी व्हाईट बॉल साठी वापरत असतो. धावफलक अगदी 25 वरती पोहोचलाय आणि या अगदी चेंडू हवेत असेल. स्वतः रक्षक आपण पाहतोय खूप दूरवरती आहे. चेंडू थोडीशी दिशा बदलतोय. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केलाय. थोडीशी दिरंगाई म्हणावं लागेल, थोडासा उशीर झाला चेंडू अडवण्यासाठी आणि त्या दरम्यान आलेल्या 2 धावा. धावफलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या 27 धावा. 2 फलंदाज बाद आहे. चौथं षटक जे चालू आहे ते फरहान शेखच्या रूपात. मंजुनाथन आणि चेतन हे 2 फलंदाज बाद आहे, पण दुसरा एक मंजुनाथन व्ही जो आघाडीसाठी उतरलेला आहे तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या जोडीला असणारा मुथू, ज्या मुथूला आतापर्यंत 5 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले गेले होते, तो आता पूर्णपणे डाव सामन्याचं कामकाज करतोय. आणि या दरम्यान चेंडू सुंदरता खेळलाय. मिड विकेटला हवेमध्ये चेंडू आहे. झेल या दरम्यान सुटलाय. चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. एक सुरेख झेल सुटला गेलाय असं आपण म्हणूया. सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. चेंडू हातामध्ये आला होता, परंतु झेल घेत असताना तो चेंडू पासून थोडासा लांब होता. पूर्णपणे चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता. यस, आणि या दरम्यान पायोनियर ब्रिक्स यांची दरवर्षी आम्हाला मदत असते. ते मगदूम काका इथे आलेत आणि त्यांचा आपण इथे छोटासा सत्कार करणार आहोत. त्यांच्याबरोबर उसगावकर साहेब आलेत, त्यांचाही छोटासा आपण सत्कार इथे करणार आहोत. संदीप मगदूम यांची मोलाची मदत या संपूर्ण ओम साई स्पोर्ट्सला असते, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला असते आणि त्याच पायोनियर ब्रिक्सचे मगदूम साहेब इथे आहेत. खूप मोठं योगदान आहे प्रत्येकाचं. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, देणाऱ्याने देत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दुर्बल चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा घेतलेल्या या 2 धावा आहेत. पूर्णपणे डाव सांभाळला जातोय. हा 1 रन शॉट. एकच धावा असेल आणि एका धावसंख्येत धावफलक पुढे जाईल. तो पोहोचेल आता स्कोर आमच्या ठिकाणी सोनमजीत चव्हाण आहेत. आमच्या समोर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी अतिशय सुंदररित्या अगदी पार पाडली जाते. 14 षटक चालू आहेत. 30 धावा आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फरहान. हो, हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. हळुवारपणे चेंडू टाकला गेलाय. बॅट मध्ये शकत नाहीये. षटक संपलं गेलं 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय त्या 30 धावा धावफलक होते. पहिलं षटक संपलं बिनबाद 18 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला तो वैभव साळवी. त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 3 आणि त्यात 2 फलंदाज बाद केले. तिसरं षटक टाकलं ते प्रदीप कांचाने आणि त्यांनी धावा खर्च केल्या त्या पुन्हा एकदा फक्त 2 धावा आणि बळी मात्र मिळू शकला नाही, पण गोलंदाजी लाजवाब केली. आणि आता जे फरहान शेखचं षटक संपले गेले, या फरहानने आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्या एकूण 7 धावा धावफलकावर ज्या खर्च केल्या आहेत. एकूण धावफलके 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. 2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 30 धावा आहेत. पुण्याच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो चालू असलेला सामना क्रमांक 3 आहे. विजय यादव चॅलेंजर्स लांजा यांच्या विरोधात फ्रेंड्स धामणसे. टॉस हा
फ्रेंड्स धामणच्या संघाने जिंकलेलं आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर लांजा संघामध्ये खेळणारे हे बँगलोरचे खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. इंग्रजांचा तो वापरावा गेला होता, तोडा फोडा आणि राज्य करा. 2 षटकात कम से कम एक 20, 25, 30 धावा अजून घ्याव्या लागतील. आपण एक फक्त अंदाज वर्तवू शकतो, पण तू घेतले जातात की नाही ते मात्र पाहिजे. आता बरेच जण विचार करतील की इंग्रजांचं तत्व का? इंग्रजांचं तत्व यासाठी की भारतावरती 150 वर्ष ज्यांनी राज्य केलेलं आहे, व्यापाराच्या उद्देशाने 179 जण फक्त भारतामध्ये आले. 179 जणांचे झाले 1000, नंतर 10,000, नंतर 1,00,000 आणि या 1,00,000 लोकांनी भारताच्या परिस्थितीचा अंदाज घेत त्यांच्यामध्ये वादविवाद जास्तीत जास्त प्रकारचे पाहायला मिळाले आणि 150 वर्ष राज्य केलं. आता तेच तत्व वापरावं लागेल. इंग्रजांचं तत्व लांजा संघाला की गोलंदाजांवरती आक्रमण करावं लागेल, तोडावं लागेल, फोडावं लागेल, अर्थात षटकार चौकार मारावे लागतील आणि कम से कम या 12 चेंडूमध्ये 25 ते 30 धावा अजून जोडावे लागतील. म्हणजे धावफलक हा पुढे पोहोचेल 55 ते 60 पर्यंत. 4 षटकामध्ये 30 धावा फक्त खर्च झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद. वारंवार क्षेत्ररक्षकाची जागा बदलली जाते. फक्त विनंती एवढीच आहे क्षेत्ररक्षण करणे धामन से संघाला समय बचाइए. समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है और समय के साथ साथ हम सबको चलना पड़ेगा. ओ हा चेंडू ते चित्तारा टाकला जातोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय तो प्रदीप कांचा, ज्याने मात्र तिसरं षटक टाकलं होतं आणि तिसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तो प्रदीप कांचा गोलंदाजी मार्गावरती पाहिल्यामध्ये पहिला चेंडू डॉट प्रदीप कांचाचा. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो आहे आघाडीसाठी उतरलेला मंजुनाथ व्ही. हा अगदी आघाडीसाठी उतरलेला फलंदाज आपण पाहतोय. या दरम्यान अगदी पाय तर घसरलाय, सूर मारलाय, परंतु पंचांचा इशारा नॉट आउट. पडझड या दरम्यान अगदी पाहायला मिळते. अभिजित गोडबोले सर माझ्या समवेत आहेत. मी अगदी अभिजित सरांसाठी निश्चितप्रमाणे बोलू इच्छितो सर की पडझड जाणारी माणसं लोकांसाठी आवडत नसतात. धडपड करणारी लोक लोकांसाठी चांगली नसतात, कारण ती लोकांसाठी धड नसतात, कारण ती पडत असतात. परंतु लोकांसाठी सांगू इच्छितो ती पडता पडता घडत असतात. आम्ही मात्र वाट बघतोय की हिट अँड विन वरती कोण षटकार ठोकतोय त्याचा. कारण आज ज्या वेळेला त्यांची महत्वाची मंडळी इथे उपस्थित आहेत तेव्हा त्यांच्या समोर जेव्हा एखादा मस्त षटकार त्या बोर्डवर लागेल आणि आम्ही कॅश प्राईज जाऊ तेव्हा आम्हाला कळेल की स्नॅपर आणि 22 टीम अजून फेमस होईल. कारण इथे ॲड करायला लागल्यापासून स्नॅपर आणि 22 टीमचे कस्टमर रत्नागिरीमध्ये वाढलेत आणि ते नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये जाऊन आवर्जून ही कीटकनाशकं प्रभावी खरेदी करतायत. आणि सर आज ती इच्छा निश्चितच प्रोमो होईल, कारण तुमची ज्या इच्छा वारंवार ज्या पुकारल्या जात आहेत ॲडव्हर्टाईज आपण इच्छेप्रमाणे जे करतोय. आणि या रत्नागिरीसाठी रत्नागिरीकरांसाठी रत्नागिरीचे जे आंबे फेमस आहे त्यासाठी मात्र हे जे औषध अतिशय उपयोगी पडले जाते. आणि आज त्या बॅनरवरती षटकार मारला जाईल, कारण आपण पाहतोय बँगलोरचा संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लांजेच्या नावावरती संघ खेळताना पाहायला मिळतोय. जो फलंदाजी करतोय त्यांच्या विरोधात लढणारा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे. फ्रेंड्स धामणचे तोही कमी नाहीये. याच्यानंतर आपण जो पाहणार आहे की ज्या संघाचं या भारत देशामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव आहे तो विनर स्पोर्ट्स क्लब नालासोपारा, जो यानंतर या मैदानावरती आपल्याला दत्त प्रसादिक आणि लक्ष्मी केशव वनसोप या 2 संघापैकी एका संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण निश्चितप्रमाणे चर्चा करूया की आज कदाचित या बॅनरवरती षटकार मारले जातील आणि ते जोपर्यंत बसणार आहेत तोपर्यंत षटकार मारला जावा आणि मारला जाईल अशी एक आशा आपण बाळगतोय. थोडीशी बातचीत चालू आहे या ठिकाणी. धामणसे या संघातील असणारा संघनायक पंचांशी थोडीशी बातचीत या दरम्यान करताना जो पाहायला मिळालाय. या दरम्यान आमचे एक हितचिंतक आणि मित्र सुधाशेठ पवार इथे दिसत आहेत. मी त्यांना विनंती करतो प्लीज मंचावरती या. या इकडून इथून या इकडून. दीपक पवार आपल्याला इथे बोलवत आहेत. सुधाशेठ या.
या दरम्यान हनीफ शेठ विंदाणे इथं आले, तर त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. थोडासा वेळ सामना जो थांबला गेला होता तो का थांबला गेला होता त्याच्याबद्दल अगदी थोड्या वेळानंतर आपल्याला त्याची कारण समजेल. काय आपण पाहतोय आत्ता रनआउट. त्यांनी विकेट सोडलेली आहे. तर असं एक वेळेस वाटलं असेल फलंदाजाला की आपण बाद आहोत आणि नवीन एक फलंदाज जो अतिशय आक्रमक असेल, हे का फंडा क्रिकेटचा हे एक युद्धनीती रणनीती म्हणूया ही वापरली गेली. आणि या दरम्यान आपण पाहतोय एक फलंदाज जो बाद होईल, तिसरा फलंदाज बाद आहे. एकतीस धावा, 3/31 आणि नवीन फलंदाज भास्कर आलाय नवीन फलंदाज जो आता स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला आघाडीचा फलंदाज अजूनही किल्ला लढवतोय. समय बचाइये फ्रेंड्स धामण से. आणि हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. चेंडू बॅट मध्ये येऊ शकत नाहीये. चेंडू गोलंदाज अतिशय सुरेख प्रकारचा मारा आणि जितनी भी तारीफ की जाने गेंदबाज की उतनी कम रहेगी. अब अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो प्रदीप आणि रिवर्सचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा डाट. षटक सुद्धा संपलं गेलंय. आता 5वं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकवरती धावसंख्या जी आहे ती 31 धावा आहेत. गोलंदाज लाजबाब गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय. प्रदीप कांचा यांनी 2 षटकं टाकलीत आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 3 धावा. या प्रदीप कांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 षटकात फक्त 3 धावा खर्च करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रदीप कांचा. आता शेवटचं षटक या दरम्यान आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता फरान शेख JHWN कडून गोलंदाजी करणार आहे. प्रेक्षक कुणाल सर आता प्रेक्षकांनी लक्ष टाकलं गेलं तर समोरचं गॅलरी पूर्णपणे भरली गेली. आपल्या उजव्या बाजूला आपण अगदी लक्ष टाकलं गेलं तर तिथंही प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. व्यासपीठ भरले गेले. महिला वर्गासाठी मात्र आपण पाहतोय जी जागा भरली गेली त्या ठिकाणच्या पलीकडच्या बाजूला आपण VIP कक्ष पाहतोय तिथली स्टँड पूर्णपणे भरले गेलेले. आणि या दरम्यान आक्रमण केला गेला. चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर असेल और ये 6 रन षटकार. मंजुनाथन व्हीच्या बॅट मधून आलेला एक सुरेख प्रकारचा हा षटकार आहे. सदोतीस वरती दाबाला खूप काही वेळेनंतर आलेला हा षटकार जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुरेख प्रकारचा फटका खेळला गेलाय. तिसरा षटकार आहे हा. आणि या दरम्यान जोरदार बॅट फिरवली गेली. चेंडू डॉट फरान शेख त्यानंतरचा चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळालाय. आक्रमण खूप जोरदार आहे परंतु कदाचित हा चेंडू बॅटवरती आला असता तर हाही बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला असता. परंतु आपण नेहमी सांगत असतो जर तर था थी थे किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये.
वैयक्तिक 22 वरती नाबाद. हो, या दरम्यान पुढे सरचा चेंडू खेळला गेलाय. मिडविकेटला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडंसं हातातून अडबडाट, चेंडू हातातून सटकला जातोय. त्या दरम्यान मिळालेल्या 2 धावा आहेत आणि या 2 धावा सेकंद आपल्या पुढे जाईल. 39 धावा आहेत. 39 रन, 39 धावा अद्यापर्यंत जे बनवले गेले त्या 39 पैकी 24 धावा एकट्या मंजुनाथन व्हीच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये त्याचे 2 षटकार, 1 चौकार आहे. एकूण 14 चेंडू खेळलाय. अर्थात फारशी संधी सुद्धा त्याला आलेली नाहीये. 6वं षटक चालू आहे. 14 चेंडू त्याच्या बॅट वरती आलेत आणि या दरम्यान पुन्हा एकदा शरीरवेधक मारा. यावेळेस अगदी धावाची संधी असेल. चेंडू फेकलाय आणि फलंदाज या दरम्यान बाद. धावबाद क्रिकेटमधली आत्महत्या ज्या या धाबादला म्हणलं जातं, कारण माहिती असतं आपण इथं आता बाद होणार आहे, तरी मात्र विकेट टाकली गेली म्हणून याला आत्महत्या म्हणतात. धक्का क्रमांक बसेल आता 4था. 4 बाद, 39 धावा आहेत. नवीन फलंदाज भास्करच्या जोडीला येईल तो षण्मुगन. हा नवीन फलंदाज जो आलाय, जो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. स्ट्राईकला भास्कर आहे. भास्करला खातं खोलायचंय आणि षण्मुगन जो नवीन फलंदाज आलाय तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आता पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. फरान शेख गोलंदाजीवरती तयार. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत आणि या दरम्यान आपण पाहूया डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. कदाचित मनकट करण्याचा प्रयत्न होता की काय. डेड बॉल असेल. मृत चेंडू. आंतरराष्ट्रीय 23व्या आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा 23व्या क्रमांकाचा नियम. ओ, हा चेंडू सुरेख आणि यावेळेस धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा. 5 बाद 39. ज्याप्रमाणे आता आपण जो सामना पाहिला ना, इंग्लंड आणि भारत, इंग्लंड संघाची ज्याप्रमाणे अवस्था झाली ना त्याच प्रकारची अवस्था यावेळेस अगदी शेवटच्या क्षणी पाहायला मिळते, ती लांजा संघाची. परंतु जोपर्यंत संघ हा गोलंदाजीसाठी उतरणार नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी भाकीत करणं हे उचित ठरणार नाही की या संघाची गोलंदाजी कशी आहे. मला वाटतं पहिल्यांदाच या रत्नागिरीमध्ये हा संघ उतरलेला आहे. या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 4थ्यामध्ये पहिल्यांदा संघ खेळण्यासाठी आलेला आहे. श्रवण. हो, हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूची विकी सुरेख आहे. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न ते पाहूया आणि फरहान वारंवार अडथळा करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा आल्यात. लाजवाब गोलंदाजी ही फ्रेंड्स धावणसे या संघाची म्हणता येईल. पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 18. तरी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांनी लांजा संघाला रोखलं गेलंय. ते अक्षरशः फक्त 41 धावसंख्येवरती आणि टार्गेट असेल आता फ्रेंड्स धामणसे संघाच्या समोर 42. खचाखच बरोबर स्टेडियम आहे. सामना क्रमांक आपण पाहतोय 3रा सुरू आहे. यानंतरचा 4था सामना जो होणार आहे त्या 4थ्या सामन्याकडे सुद्धा सगळ्या जणांचं लक्ष लागले गेले. दत्त प्रासादिक यांच्या विरोधात लक्ष्मी केशव फणसो. यस, नक्कीच. आणि अनेक दिग्गज खेळाडू यानंतरच्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसेल. काही चांगले स्टार्स टेनिसमधले यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि आत्ताचा पण सामना सुरुवात ज्या पद्धतीने झाली तेव्हा वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये जेव्हा 18 धावा फटकवल्या तेव्हा खूप मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल बेंगलोरचा संघ. पण आपण बघितलं, पुन्हा आपण सांगतो, क्रिकेटमध्ये खूप अनिश्चितता असते आणि त्याचं पुन्हा एकदा एक उदाहरण आता समोर आपल्याला पाहायला मिळालं.
तर 41 धावा बनवलेल्या आहेत. 42 धावसंख्यांचा पाठलाग या दरम्यान अगदी जो करायचा आहे. आपण पाहतोय मंजुनाथ हा संघाचा इष्टरक्षक आहे. तो मात्र विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाचा. त्यानंतर भास्कर आहे, महिंद्र आहे, थिरू, मुतू, शक्तिवेल, चेतन, प्रभू, श्रावण आणि शानमुगन हा प्लेइंग 11ची लिस्ट आपण जी पाहतोय ती विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघाची आहे. तर फ्रेंड्स धामणसे या संघामध्ये खेळणारे खेळाडू आपण पाहिले. वैभव साळवी, आदी कोकणे, आदी कोकणे, राकेश जाधव, फरहान शेख, प्रदीप कांचा ज्यांनी मात्र प्रेक्षकांकडून खूप मोठी दाद मिळवली, शाबासकीची थाप मिळवली. 2 षटकात फक्त 3 धावा या प्रदीप कांचाने खर्च केल्यात. नंतर शाद शेख, सिद्धेश चव्हाण, सिद्धेश गोंडबरे, समीर सामरे, विकास जाधव आणि सूरज चव्हाण अशी मात्र ही प्लेइंग 11ची लिस्ट आपल्यापर्यंत जी पोहोचलेली आहे फ्रेंड्स धामणसे या संघाची. 41 धावा झाल्यात. 42चा पाठलाग करायचा आहे. क्षेत्ररक्षण अगदी विजय यादव चॅलेंजर्स लांजा संघ लावतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जातील. पण 41 तर बनवल्यात. 42चा पाठलाग करायचा आहे. परंतु हा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जातोय हे ऐकण्यासाठी मी निमंत्रण देतोय. आता मी थोडासा थांबणार आहे, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017 पर्व 4. आनंद घ्या, आनंद लुटत राहा, करमणूक करत राहा, मनसोक्त आनंद घ्या आणि ऐकत राहा कुणाल दाते यांना. धन्यवाद. धन्यवाद मनोज बेलेकर. सामना रंगतोय विजय यादव चॅलेंजर लांजा विरुद्ध फ्रेंड्स धामणसे या टीमच्या दरम्यान. टार्गेट इथे ठेवण्यात आलंय 42. असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या की चांगलं टार्गेट सेट होईल. बँगलोरवरून संघ इथे आलाय, ज्या बँगलोरमध्ये नुकताच सामना रंगला होता आणि तो सामना जिंकलाय इंडियन टीमने. इंग्लंड संघाचा पराभव करून खूप चांगली गोलंदाजी तिथे चहलने दाखवली. 6 विकेट्स मिळवल्या होत्या. तर मगाशी मी सांगत होतो त्या मैदानाच्या बाबतीत देखील एक संघ तुम्हाला आठवत असेल, रॉयल चॅलेंजर बँगलोर. हा संघ जो विजय माल्या यांचा पूर्वी होता, सध्या त्यांचा मुलगा तो टीम हँडल करतोय. तर रॉयल चॅलेंजर बँगलोर हा IPL मध्ये एकदा ग्रीन कलरचा ड्रेस घालून खेळतो. त्याचं कारण काय हा प्रश्न प्रेक्षकांसाठी असेल. प्रत्येक वर्षी IPL मध्ये रॉयल चॅलेंजर बँगलोर हा एक वेळा ग्रीन कलरचा ड्रेस घालून त्या चिन्नस्वामी स्टेडियम होम ग्राउंडवर बँगलोरमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. तर त्याचं कारण आम्ही देऊ या 3 ओव्हरच्या नंतर. तत्पूर्वी जर कुठल्या प्रेक्षकांना माहिती असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते कारण तुम्हाला पोहोचवायचं आहे. प्रश्न प्रेक्षकांसाठी. टार्गेट आहे 42 धाबांचं. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आदि साळवी. पहिलं षटक गेंदबाज यहाँ पर लेके शक्तिवेल. शक्ति दूसरी पारी की पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहली गेंद कट करना चाह रहे थे बल्लेबाज, काफी अच्छी गेंद. यहाँ पर टिप्पा खाकर बाहर की तरफ घूमी थी थोड़ी सी गेंद. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज जो बैंगलोर से यहाँ पर खेलने पहुंचे हैं. ये रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2017 जो कि 4था साल है इस प्रतियोगिता का. ओम साई स्पोर्ट्स की जानब से इस प्रतियोगिता में तमाम तमाशाइयों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. काफी अच्छा योगदान दे रहे हैं आप इस प्रतियोगिता को लेकर. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ये गेंद इसे रिवर्स मारना चाह रहे थे बल्लेबाज, अपील हो रही है लेकिन यहाँ पर नकारते हुए अंपायर, तब तक की लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर 1 रन में यहाँ पर बढ़ोतरी. कुल योग 1 रन. पारी का खाता खोलता हुआ 1 धावसंख्या फलकावर लागलेली आहे. थोडासा प्रयत्न करतो हिंदीचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण समोर बँगलोरचा संघ खेळतोय.
जे गोलंदाजी करतायत दीपक कांबळे मात्र आमच्याशी जोडलेले नाही आहेत या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच ते करून गेले काही कामानिमित्त बाहेर. तर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जातोय डिपिश कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार फरार आणि हा चौकार. 4 धावा. हा शॉट बघितल्यानंतर मला आठवण आली गुंडप्पा विश्वनाथ यांची, कारण पाहिलं होतं बॅकफुटला जाऊन काय पंच केलाय शॉट, अतिशय देखना स्ट्रोक. त्यानंतर राहुल द्रविड अशाच प्रकारचे स्क्वेअर कट लगवायचे, चांगले फलंदाज आणि यांची आठवण होणं साहजिकच आहे, कारण गुंडप्पा विश्वनाथ यांचा फेवरेट शॉट जर कुठला असेल तर हा स्क्वेअर कट. 4 धावाने संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 वर. 5 धावा इथे फलकावर लागल्यात. सातत्यानं बँगलोर संघ इथे खेळतोय, त्यामुळे चिन्नस्वामी स्टेडियमची आठवण येते. आणि प्रश्न देखील प्रेक्षकांसाठी आहे, ग्रीन ड्रेसमध्ये का खेळतो बँगलोर संघ? IPL मध्ये एकच मॅच तो खेळतो. मिड ऑफला हवेत, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. पहले विकेट का पतन हो चुका है. यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम विजय यादव चैलेंजर लांजा के अगेंस्ट फ्रेंड्स धामन से, जबकि 42 रनों का टारगेट यहाँ पर चेस करने उतरे हैं फ्रेंड्स धामन से. पहले विकेट का पतन, काफी अच्छी गेंदबाजी पहली ओवर में करते हुए बैंगलोर के गेंदबाज शक्तिवेल. पहिले षटक शक्तिवेल यांचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या विकेटचं पतन इथे होताना दिसतोय. फलंदाज बाद झालाय आदी साळवी, ज्याने आपल्या टीमसाठी एक चौकार लगवला होता, चांगला चौकार. चला बॅट्समन तुम्हाला लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत, लवकरात लवकर डिसिजन घेत राहा, कारण हे क्रिकेट फटाफट क्रिकेट आहे. 6 षटकांचे सामने, सर्वजण प्रेक्षक आस लागून राहिलेत. नेक्स्ट मॅचची दत्त प्रसादिक विरुद्ध लक्ष्मी केशव फनसोप या संघाच्या विरोधात नेक्स्ट मॅच असेल. प्लेइंग 11ची लिस्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. तर जो दत्त प्रसादिक संघ आहे त्या टीम मध्ये शाहिद शेख हा कर्णधार असेल. सुमित ढेकले क्रिकेटचा बाहुबली, मनोरगावचा, नालासोपारा विभागातून विरार विभागातून खेळण्यासाठी येईल. अख्तर शेख राबोडी ठाणेचा हा खेळाडू. जयेश पाटील भिवंडीचा वंडर बॉय. असलम शेख वर्सोवा अंधेरी सात बंगला. उबेद खान हा खेळाडू. जावेद शेख ऐरोली नवी मुंबई. चांगला फटका यावेळेला ऑन ड्राईव्ह केला. वाडिश मिडॉनला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होईल. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. 6 लॉस ऑफ 1 विकेट, 6 रन, जबकि पारी का ये पहला ओवर चल रहा है. शक्तिवेल हा गोलंदाज पहिले षटक टाकतोय. उबेद खान, जावेद शेख, श्रीकांत मोलगी म्हणजे शिरुविक याला पाहू शकाल, अलिबागचा हा गोलंदाज. राजू भोगा भिवंडी. इम्रोज खान हा देखील गोलंदाज या टीम मध्ये. गौरव शुक्ला हा डावखुरा गोलंदाज या टीम मध्ये. अशी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या इकडे जर तुम्ही गेलात, दुसऱ्या संघाच्या दरम्यान लक्ष्मी केशव फनसोप टीमच्या दरम्यान विजय शिलवडकर, मंदार जोशी, सूरज वाघमारे, आतिश केदारी, प्रनिल मोरे. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह केला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाने. रनआउटची संधी, 1 धाव इथे पूर्ण केली जाते. प्रनिल मोरे इंडियन टीमचा हा कर्णधार मी म्हणेन. खूप चांगलं योगदान, ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, परंतु खूप चांगली कामगिरी सातत्याने करतोय प्रनिल मोरे. ऐश्वर्या सुर्वे, अमोल भोसले, योगेश शेट्टे, महेश भाबळे, महेश दळवी, सागर कांबळे असा संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. एक मोठी मॅच. पारी का पहला ओवर यहाँ पर समाप्त और कुल योग यहाँ पर 7 रन, जबकि 1 विकेट यहाँ पर गिर चुका है. बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंड्स धामन से. 42 रनों का टारगेट यहाँ पर चेस करने उतरी है फ्रेंड्स धामन से. विजय यादव चैलेंजर लांजा के अगेंस्ट, जबकि 41 रन यहाँ पर बनाए थे विजय यादव चैलेंजर लांजा के टीम ने फ्रेंड्स धामन से के अगेंस्ट. 42 रनों के साथ यहाँ पर उतरी है फ्रेंड्स धामन से, जबकि पारी का पहला ओवर समाप्त हो चुका है और 1 विकेट के नुकसान पे 7 रनों पर खेल रही है फ्रेंड्स ये टीम. दूसरी ओवर पारी की लेकर यहाँ पर टाटा एंड की तरफ से श्रवण कुमार या गोलंदाजाला मी 2 वर्षाच्या अगोदर सुप्रीमो ट्रॉफी रसाईनी इथे पाहिलं होतं. एक तेज तर्रार गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल श्रवण कुमार.
खूप वेगवान गोलंदाज आहे श्रवण. काल तुम्ही विजय पावलेची गोलंदाजी पाहिली, आज श्रवण कशा प्रकारची गोलंदाजी करेल. बेंगलोरवरून हा खेळाडू इथे आलाय. स्वागत है आपका श्रवण इस प्रतियोगिता में. बैंगलोर से आप आए हो इस प्रतियोगिता में खेलने के लिए. काफी अच्छे गेंदबाज बैंगलोर की जानब से. पारी का दूसरा ओवर लेकर टाटा एंड की तरफ से राइट एम राउंड विकेट. पहली गेंद यहां पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की जानब निकलती हुई. काफी अच्छी गेंद थी लेफ्ट हैंडर बल्लेबाज के अगेंस्ट. यहां पर बल्लेबाज खेलते हुए सूरज चव्हाण जो फलंदाज आहे फ्रेंड्स धामन से या टीमच्या माध्यमातून 42 धावा इथे करायच्या आहेत फ्रेंड्स धामन से या टीमला. श्रवण कुमार दुसरा चेंडू राऊंड विकेट. ओ चेंज ऑफ पेस, गती कमी केली, लाईन मध्ये बदलाव, लेंथ मध्ये बदलाव, लेंथ थोडीशी मागे खेचली. हीच खासियत आहे बँगलोरच्या टीमची. बँगलोरचा क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला प्रेक्षक, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, बँगलोरमध्ये क्रिकेट खेळलं जातं परंतु बँगलोरमध्ये बॉल वापरले जातात हलक्या बॉलने जास्तीत जास्त बँगलोरचं क्रिकेट खेळलं जातं. तिथल्या मैदानाचा विचार केला तर नुकतीच नरेंद्र मोदी ट्रॉफी तिथे संपन्न झाली. हा संघ क्वार्टर फायनल पर्यंत जाऊन पोहोचला होता बँगलोर ट्रॉफीमध्ये. तोच हा संघ इथे खेळतोय श्रवण. चांगला फटका इथे, चेंडू हवेत आहे, चांगला झेल इथे पाहायला मिळतोय कव्हरला. फलंदाज बाद होताना दिसतोय. अप्रतिम झेल आणि यावेळेला फलंदाज बाद होतोय सूरज चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोर आतापर्यंत 7 लॉस ऑफ 2 विकेट्स. फ्रेंड्स धामन से 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. 7 रनों पर 2 विकेट्स. काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर करते हुए गेंदबाज श्रवण कुमार. पारी का दूसरा ओवर चलता हुआ 42 रनों का टारगेट. फुलर लेन की गेंद थी, इसे कवर के जानब खेला था बल्लेबाज ने. कुछ देर तक हवा में रहने के बाद काफी बढ़िया कैच, वेल गैदर, वेल जज कैच. यस कुणालजी, पुन्हा एकदा मी आपल्यासोबत जोडला जातो आणि ज्या प्रकारचा सामना हवा आहे तसं वळण आता घेताना हा सामना दिसतोय. सुरुवातीला असं वाटलं होतं की 41 धावा म्हणजे इट्स व्हेरी इझी टार्गेट, पण नेहमीच आपण गेले 2-3 रात्र हे बोलतोय स्मॉल टार्गेट्स आर ऑलवेज डिफिकल्ट टू चेस. आणि बघतोय आपण तुल्यबळ गोलंदाजी, तुल्यबळ क्षेत्ररक्षण, परफेक्ट क्रिकेट समोर चाललंय ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि हे खूप चांगलं आहे की समोर सगळा जनसागर लोटला आणि त्याच्याबरोबर आपले मान्यवर स्पॉन्सर सुद्धा एक अप्रतिम नजारा हा सगळा बघतायत. खरोखर स्मॉल टार्गेट आर डिफिकल्ट टू चेस. काहीसं तसंच पाहायला मिळेल याच्या शंका नाही, परंतु बाकीत आम्ही करणार नाही. शेवटचा बॉल पडेपर्यंत खूप रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल याच्या शंका नाहीये. श्रवण क्षेत्ररक्षण सजवतोय. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग तैनात, शॉर्ट फाईन लेग तैनात, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ तैनात, मिड ऑन तैनात. गोलंदाज श्रवण ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू ओहो हवे चाललाय, क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र चांगला झेल, फलंदाज बाद. श्रवण ऑन फायर. अप्रतिम गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं, मी ओळख करून दिली होती या गोलंदाजाची, परंतु मला या गोलंदाजाचा पेस कमी झालेला पाहायला मिळाला 2 वर्षामध्ये. कदाचित इंजुरीचा सामना करतो हा गोलंदाज, कारण मी या खेळाडूला 2 वर्षापूर्वी रसायनीला बघितलं होतं सुप्रीमो ट्रॉफीला. या गोलंदाजाचा पेस होता तब्बल 130 ते 140. ज्याप्रमाणे विजय पावले गोलंदाजी करतो तशीच श्रवण गोलंदाजी करायचा, परंतु या पूर्ण स्पर्धेमध्ये थोडीशी गती कमी झाली, परंतु लाईन अँड लेंथ काय चांगली आहे अभिजित सर. नक्कीच आणि परफेक्ट क्रिकेट इथे बघायला मिळतंय. लाईन अँड लेन चांगले आणि त्याच्या जोडीला अप्रतिम क्षेत्ररक्षणाची पण जोड मिळालेली आहे. कॅचेस विन मॅचेस आपण बघतोय. मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती टाटा एंड कडून चालू आहे गोलंदाजी. ऑन हॅट्रिक गोलंदाज श्रवण. रिव्हर्स अटेम्प्ट इथे केला जातोय. मी नेहमीच म्हणतो लगा तो आबाद नाही तो बर्बाद. खराब शॉट सिलेक्शन. लुक ॲट द फॉलो थ्रू. चार्ज अप. श्रवण कुमार एकदम चार्ज झालेले आहेत आणि फॉलो थ्रू मध्ये जाऊन डायरेक्ट स्ट्राईकवर असणाऱ्या बॅट्समॅनच्या नजरेत नजर मिळवून सांगतायत हिम्मत असेल तर मार मला. येस, हेच खासियत असते. अशाच प्रकारचं स्लेजिंग सातत्याने चालत राहायचं. ऑस्ट्रेलियन आणि इंडियनच्या मध्ये सचिन, रमेश तेंडुलकर, ग्लेन मॅग्राथचे अनेक किस्से आहेत. पाहूया गोलंदाज श्रवण. राईट मोर द विकेट.
पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न, टान्स बदलला, त्यामुळे इथे पंच माफी करणार नाहीत. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिर आहे आणि धावा झाल्यात फक्त 7. एकदा जोरदार टाळ्या श्रवणसाठी. मेडन ओव्हर या स्पर्धेतलं कदाचित हे दुसरं मेडन ओव्हर असावं. पहिलं मेडन ओव्हर टाकलं होतं अक्षय पाटील या गोलंदाजाने आणि बँगलोरचा यावेळेला गोलंदाज श्रवण कुमार. अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आठवण झाली पुन्हा एकदा बापू नाडकर्णी. 12 जानेवारी 1964 चेन्नई मद्रास सिटी टेस्ट मॅच. त्या टेस्ट मॅच मध्ये बापू नाडकर्णी 131 चेंडू निर्धाव टाकले होते. 21.5 चेंडू जवळपास डॉट बॉल. त्यानंतर आपण पाहिलं असेल रंजना हेरात श्रीलंकेचा काढू, त्याने 16 ओव्हर निर्धाव टाकले ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट मॅच मध्ये. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल रवींद्र जडेजा हा खेळाडू, त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. सातत्याने आपण विचार केला तर या 2016 मध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम सध्या 2016 मध्ये रवींद्र जडेजा माफ करा या गोलंदाजाच्या नावावर आहे. तर केदार जाधव याने देखील खूप चांगलं सत्र गाजवलंय बॅटिंगच्या भरोश्यावर. टेनिस क्रिकेट विश्वाने दिलेला हा एक चमकता सितारा पुणे विभागातून. तर श्रवणचं मेडन ओव्हर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली श्रवणच्या माध्यमातून. वेलकम श्रवण इन रत्नागिरी असंच मी म्हणेन. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला षटक क्रमांक 3 घेऊन येतोय पुन्हा एकदा शक्तिवेल पारिका. तीसरा ओवर लेकर यहाँ पर गेंदबाज JSW की तरफ से लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहली गेंद यहाँ पर सम्मान से खेला मिड ऑफ की तरफ. वहां पर फील्डर तैनात. तब तक कि दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था स्ट्राइक को रोटेट करने का. 1 रन के साथ यहाँ पर कुल योग में बढ़ोतरी होते हुए कुल योग यहाँ पर होता हुआ 8 रन, जबकि बल्लेबाज आउट हो चुके हैं 3 विकेट के नुकसान पर 8 रन. ये गेंद इसे कड़ा प्रहार किया है लॉन्ग ऑन की जानब. वहां पर फील्डर मौजूद. तब तक कि 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. पारी का कुल योग यहाँ पर 9 रन, जबकि बनान है 42. इस सेकंड इनिंग में फ्रेंड्स धामन से हा संघ खेळतोय. 42 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर शक्तिवेल. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप तेज तर्रार फुलर लेनचा चेंडू. फुल टोस होता जवळपास आउटसाइड ऑफ स्टंपला जवळून गेला हा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त 9 धावा. याला म्हटलं जातं जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से यहाँ पर देते हुए खूप चांगली गोलंदाजी. अतिशय चांगला टप्पा. निर्धाव चेंडू. ओहो, बॅकफुटला गेला. याला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील फलंदाजांना. संघाची धावसंख्या 11 रन. 42 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है. बल्लेबाजी करते हुए विजय यादव चैलेंजर लांजा ने फ्रेंड्स धामन से के सामने, जबकि फ्रेंड्स धामन से इस टीम के 3 बल्लेबाज आउट चुके हैं. काफी अच्छा शॉट यहाँ पर लॉन्ग ऑन की जानब खेला हुआ बल्लेबाज ने. 1 रन कंप्लीट. दूसरी की कोशिश थ्रो डेंजर एंड की तरफ और 2 रन यहाँ पर कंप्लीट कर चुके हैं बल्लेबाज. इस 2 रनों के साथ कुल योग यहाँ पर होता हुआ 13, जो कि क्रिकेट का शुभ स्कोर माना जाता है. 13 धावा इथे फलकावर लागतात आतापर्यंत. 13 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद. फ्रेंड्स धामन से 42 धावांचं टार्गेट. 42 टार्गेट. लेफ्ट राउंड विकेट. तिसरं षटक यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दरम्यान. 1 धाव कंप्लीट आणि 1च धावेवर समाधान मानताना फलंदाज सिद्धेश चव्हाण. 1 धाव संघाच्या खात्यात. सिद्धेशच्या खात्यात. संघाची धावसंख्या 14. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि वेळ देखील झाली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. आयपीएल म्हटलं की रॉयल चॅलेंजर बँगलोर म्हटलं की बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम म्हटलं की त्या स्टेडियम मध्ये एकच वेळा आयपीएल मध्ये ग्रीन कलरची जर्सी घालून रॉयल चॅलेंजर बँगलोर संघ उतरतो. त्याचं कारण आहे वर्ल्ड मध्ये
असं पहिलं स्टेडियम आहे बँगलोरचं चिन्नास्वामी स्टेडियम. त्या चिन्नास्वामी स्टेडियमचं जे छत आहे म्हणजेच त्याला जे कव्हरिंग केलेलं संपूर्ण छत आहे त्या छताला पॉवर सोलर सिस्टीम लावण्यात आलेली आहे. पॉवर सोलर सिस्टीम लावण्यात आली, त्या पॉवर सोलर ऊर्जेने संपूर्ण स्टेडियमच्या लाईट्स देखील ब्लिंक होतात, वापरल्या जातात. आणि त्याच्यासाठी गो ग्रीन हा कार्यक्रम सातत्याने रॉयल चॅलेंजर बँगलोर प्रत्येक IPL सीझनमध्ये वापरतो आणि त्याचमुळे IPLच्या फॉर्मॅटमध्ये हा संघ ग्रीन टी शर्ट घालून उतरतो. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल साऊथ आफ्रिकन टीम देखील गुलाबी टी शर्ट घालून मैदानात उतरतो. त्याचं कारण देखील देईन, परंतु 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बॅक टू क्रिकेट ओव्हर द विकेट. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, इट्स व्हाईट. अवांतर रूपात भर पडते. 25व्या क्रमांकाचा नियम पंच वापरतात. एक धाव अवांतर रूपात मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू शिल्लक. 9 ची सरासरी इथे राखायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा इथे तुम्हाला करायच्या आहेत. ओहो, आकुटप्प्याचा चेंडू याला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची धोक्याची घंटा, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तिसरी धाव आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खराब क्रिकेट, व्हेरी बॅड क्रिकेट. खराब क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. पाहू शकाल बँगलोरचे खेळाडू चिडतोय सध्या. श्रवण देखील आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर. जिथे 1 धाव होती तिथे 2 आणि जिथे 2 होत्या तिथे 3. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट बदलतंय. क्रिकेट 7 समुद्रा पलीकडे गेलंय. क्रिकेट कुवेत मधून बघितलं जातंय. क्रिकेट कॅलिफोर्निया मधून बघितलं जातंय. या स्पर्धेचा विचार केला तर खूप चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं रत्नागिरी वासियांना. या रत्नागिरीची ओळख तुम्हाला सांगेन उद्याच्या दिवसामध्ये सातत्याने. ओहो, खूप चांगला फटका. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. काय झेल घेतलाय पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. याची झलक. अप्रतिम असा हा झेल आहे आणि आपण नक्कीच त्याचा रिप्ले आता बघूया. आणि सगळ्यांचे डोळे आता मेगा स्क्रीनवर असतील, LED स्क्रीनवर जी खूप एक्साइट असेल मी हा झेल पाहण्यासाठी अभिजित सर, कारण समोर आमच्या लाईटचे टॉवर आहेत त्यामुळे हा झेल आम्हाला दिसला नाही. पाहूया ऍक्शन रिप्ले, स्लो मोशन कॅमेरा. काय हाय डेफिनेशन वर्क आहे कॅमेराचं तुम्ही पाहू शकाल. रिव्हर्स अटेम्प्ट, कनेक्शन खूप चांगलं होतं बॅट आणि बॉलचं. खूप काळ हवेत राहिला होता चेंडू. गॅदर तुम्ही पाहू शकाल. व्हॉट अ कॅच, परफेक्ट टायमिंग. खूप चांगला झेल इथे टिपला. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर, त्यानंतर संतुलन ठेवलं, बॉलवर झेपावला. चित्याची चपळाई पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद. याला म्हटलं जातं क्षेत्ररक्षणाचा दर्जा. Yes, तुमचं एफर्ट. नक्कीच. आणि म्हणूनच पुन्हा ते वाक्य आपल्या समोर येतं, कॅचेस विन मॅचेस. येस, नो डाऊट, कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडल्याने क्रिकेटमध्ये काय काय झालंय, होत त्याचं नव्हतं झालंय. वर्ल्ड कप देखील गमावा लागलाय. गोलंदाज ओव्हर द विकेट. ओहो, या वेळेला चांगला फटका पल्लू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक. हे जाळं होतं या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम कामगिरी. वेल डन बॉयज. बँगलोर आर ऑन फायर. यस, खूप चांगली गोलंदाजी इथे बँगलोर टीमच्या माध्यमातून. अतिशय घातक गोलंदाजी. काफी बढ़िया गेंदबाजी यहाँ पर करते हुए बैंगलोर का टीम. जबकि श्रवण ने यहाँ पर मेडन ओवर फेंका था पारी में, इस प्रतियोगिता का दूसरा मेडन. जबकि अक्षय पाटिल ये गेंदबाजन ने पहला मेडन फेंका था रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2017 में, जो कि सीजन 4 यहाँ पर खेला जा रहा है. अतिशय अप्रतिम गोलंदाजी आणि त्यांना मिळाली क्षेत्ररक्षकांची तेवढीच साथ. याच्यावरती सामना इतका इंटरेस्टिंग झालाय आणि लोक पण तेवढीच उत्सुक आहेत. आणि अजूनही कोणाला गेस करता येत नाही की नक्की हा सामना कोण जिंकणार आहे. 41 धावा झाल्या त्यावेळेला असं वाटत होतं की सहजगत्या हा सामना दुसरी टीम जिंकेल, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण बघितली, त्याला मिळाली क्षेत्ररक्षकांची साथ बघितली, खूप सुंदर क्रिकेट आणि परफेक्ट क्रिकेट चाललंय ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 4 मध्ये. या दरम्यान अनेक आमचे मान्यवर इथे येत आहेत, पत्रकार येत आहेत. पत्रकार नितीन लिमये यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती यायचंय. जी अप्रतिम बुकलेट सीमारेषे पलीकडून आपण बघतोय ती नितीन लिमये यांनी आम्हाला प्रिंट करून दिली. तर डॉट गेला चेंडू, बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते मला वाटतं या संघाला. लेग बाईच्या रूपाने 1 धाव इथे पूर्ण केली जाते. पंचांच्या माध्यमातून धावांमध्ये भर झाली आणि धावा झाल्यात या वेळेला 19 करायचे आहेत 42.
42 रिक्वायर अजूनही 14 गेंदे 23 रन. 14 चेंडू आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 14 गेंदे 23 रन. 23 रन यहाँ पर बनाने बल्लेबाजी करने वाली टीम फ्रेंड्स दामन से. काफी अच्छी गेंदबाजी करते हुए बैंगलोर का ये टीम ओवर द विकेट. ये गेंदबाज यहाँ पर लाइन के विपरीत खेलने का प्रयास बल्लेबाजों की तरफ से. प्रभु पारी का चौथा ओव्हर लेकर प्रभू चेंज ऑफ पेस आणि त्याला मात्र पहिलेच ओळखलं होतं फलंदाजाने. स्वीप केलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक धाव इथे पूर्ण केली जाते संघाच्या खात्यावर आणि धावा झाल्यात 24. 20 धावा झाल्यात, माफ करा 20 धावा झाल्यात. अजूनही तुम्हाला धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 22 रिक्वायर फ्रॉम 12. 12 गेंदे 22 रन. 12 चेंडू आणि 22 धावा. काल पण आपण खूप चुरशीचे सामने काही बघितले की ज्याच्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नव्हतं काय होईल या सामन्यामध्ये. आणि अशाच पद्धतीचा एक सामना इथे रंगतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 5 लाख रुपये एकूण बक्षिसांची रक्कम आहे. विजयी संघाला मिळणार आहेत 2 लाख रुपये रोख. उपविजयी संघाला मिळणार आहेत 1 लाख रुपये रोख. मॅन ऑफ द सिरीजला मिळणार TVS मोटर्सची अपाचे ही मोटरसायकल. अत्यंत आकर्षक ट्रॉफीज आपल्यासमोर मांडल्या गेल्यात. श्री समर्थ रोड लाईन्स यांनी स्पॉन्सर केलेल्या आकर्षक रंगमंच सजवला आहे ओम साई डेकोरेटर्सने. डाव्या बाजूला VIP गॅलरी दिसते जी स्पॉन्सर केली आशिष भालेकर आणि वामा लुक या शोरूमच्या माध्यमातून. आमदार उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे चौथ्या सत्रात दिमागदार पद्धतीने रंगलेली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी JSWN कडून पुढचा गोलंदाज होते आपल्यासोबत जोडले गेले आहेत ते कुणाल दाते. चेतन इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसेल. 12 गेंदों में 22 रनों की आवश्यकता. पहिला चेंडू थोडासा लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. 1 धाव अवांतर रूपात मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. 12 गेंदे 21 रनों की दरकार. पुन्हा एकदा अक्कोटप्प्याचा चेंडू अंगावर येऊन आदळतोय. पंचाकडे अपील केली जाते. डॉट बॉल. 11 बॉल 21 हीच खासियत आहे बँगलोर टीमची. बँगलोर टीमचं निश्चितच क्षेत्ररक्षण खूप दर्जाचं आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. गोलंदाज येतोय चेतन. पाहू शकाल गोलंदाजी करण्याची शैली. ओहो यावेळेला टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग झाला. चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. याला म्हटली जाते गोलंदाजी. अचूक टप्पा. लाईन अँड लेंथ दिशेवर नियंत्रण चेतन याच्या माध्यमातून. 10 चेंडू 21 धावा. 10 गेंदे 21 रन. रिक्वायर 21 फ्रॉम 10 बॉल. 10 चेंडू 21. फुलटोस. यावेळेला मोठा फटका. चांगलं टायमिंग. बेमिसाल हिट. चेंडू सीमा रेषा पार आणि फटका लगवतोय फलंदाज राकेश. येस इट्स मॅक्सिमम. षटकार. नऊ चेंडू 15 धावा. राकेश यावेळेला वेट करत होता. बॅकफुटवर थांबला होता. फुलटोस दिला. ज्युसी फुलटोस. त्याला फक्त दिशा दिली. मेगा स्क्रीनवर काय मस्त रिफ्ले आलाय या शॉटचा. तुम्ही पाहिलं असेल या अगोदर. खूप चांगलं वर्क. हाय डेफिनेशन कॅमेरे. 1080. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 3 बॉल अजूनही शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. 9 गेंदे 15 रन. 9 चेंडू 15 धावा. रिक्वायर 15 फ्रॉम 9 बॉल्स. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा चेतन. राकेश साठी यावेळेला एज लागलाय. चेंडू हवेत चाललाय. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान. 1 धाव पूर्ण राकेशची आणि 1च धाव इथे पूर्ण केली जाते. खराब रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण सामना हरल्यानंतर अनेक गोष्टी आठवतात. सामना हरल्याच्या नंतर प्रेक्षकांना खेळाडूंना देखील. परंतु इथे 1च धाव घेतली राकेशने. अनेक वेळा आम्ही सामना हरताना पाहिलंय 1 धावेने. आम्ही खेळाडू रडताना देखील पाहिलेत याच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. 1च धाव इथे राकेश घेतोय. संघाची धावसंख्या 28. 8 चेंडू 14 धावा.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव मिळते फलंदाजाला. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. 7 चेंडू आणि 13 धावा, 7 बॉल 13 रन. 7 चेंडू 13 धावा हे समीकरण असेल. डॉन ब्रॅडमनची आठवण होते आम्हाला. 29 धावा आल्यानंतर 29 टेस्ट शतक, 99.94 ॲव्हरेज. हो हो, चांगला फटका, चांगलं टायमिंग. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. पाहूया पंचांचा इशारा काय येतो या शॉटवर. या मिळतात 6 धावा, षटकार. क्या बात है, मस्त मस्त, 2 अप्रतिम षटकार. पहिला चेंडू तर फुलटॉस होता, त्यामुळे इट नीडेड टू पनिश आणि त्याने तो षटकार मला. पण या चेंडूला मात्र अप्रतिम दिशा देऊन परफेक्ट टायमिंग करून त्यांनी षटकार मारला. या दरम्यान काही मान्यवरांचं स्वागत करतोय आपण. नितीन लिमई यांचं इथे स्वागत होतंय. त्याचबरोबर आपले हनीफ शेठ विंधाणी इथे आले, त्यांचे आपण स्वागत करणार आहोत. आपण बघतो ह्या षटकारांसाठी खास या स्टेडियममध्ये हिट अँड विनचे 2 बॅनर लागलेले आहेत आणि जे स्पॉन्सर केलेत क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड. त्या स्नॅपर हा जो ब्रँड आहे, आपल्याकडे तुडतुडा नावाचा रोग कोकणामध्ये खूप होतो आणि त्याच्यावरचं प्रभावी कीटकनाशक ते आहे आणि त्याच्यावरचा जालिम उपाय म्हणजे स्नॅपर, आणि ते तुम्हाला मिळेल नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. त्याचबरोबर या बाजूला दिसतंय ते 22 टीन. हे सुद्धा जसा आंबा आपला रत्नागिरीचा गोड असतो, खूप छान असतो, अख्ख्या जगभर खाला जातो, फळांचा राजा म्हणतात, पण जसा त्याचा गोडवा असतो तसाच त्याला एक छान लकाकी यावी लागते, शायनिंग यायला लागतं आणि त्याच्यावर काळी भुरी पडते. ती काळी भुरी पडू नये म्हणून एक औषध आहे, त्याचं नाव आहे 22 टीन. आणि ही दोन्ही औषधं उपलब्ध आहेत आपल्याला नंदाई ॲग्रो शॉपीमध्ये. आणि हे जे 2 औषधांचे ब्रँड आहेत, त्याची कंपनी आहे क्रिस्टल क्रॉप केअर प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचे सर्व सन्माननीय सदस्य आता या मंचावरनं लाईव्ह ही संपूर्ण टुर्नामेंट बघतायत, पाहतायत. त्यांचं मनापासून आम्ही इथे वारंवार स्वागत करतो. तर स्नॅपर आणि 22 टीन हे 2 ब्रँड जे आंबा उत्पादक आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी आवर्जून लक्षात ठेवायचे आणि बाजारपेठेमध्ये जाऊन नंदाई ॲग्रो शॉपमध्ये जाऊन खरेदी करायचेत. थँक्यू अभिजित सर. 6 चेंडू आणि 7 धावा. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. 6 गेंदे 6 रन. समीकरण बदललंय. 6 गेंदे 6 रन. शेवटचं षटक सामन्यातलं. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सिद्धेश, गोलंदाज येतोय प्रभू. ओहो, सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण. पंचाकडे अपील करण्यात आली, परंतु स्पष्टपणे नकार इथे देण्यात आलाय. 5 चेंडू 6 धावा, 5 गेंदे 6 रन. रिक्वायर 6 फ्रॉम 5. सिक्स रन रिक्वायर फ्रॉम 5 बॉल्स. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल अजूनही मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट प्रभू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पायावर चेंडू आढळतोय. पंचाकडे अपील केली जाते. अपील होताना दिसते, पाहू शकाल. अपस्ट्रॅक्टिंग द फील्ड हा देखील नियम आहे क्रिकेटमध्ये. स्क्वेअर लेग अंपायरकडे देखील अपील करण्यात आली. काहीच असं चित्र पाहायला मिळालं होतं. इंजमामुल हक ज्यावेळेस थ्रो करण्यात आला होता, बॅट घातली होती इंजमामने आणि त्यावेळेस मात्र अपस्ट्रॅक्टिंग द फील्डच्या माध्यमातून पंचांनी त्याला बाद घोषित केलं होतं. परंतु इथे 1 धाव देण्यात आली. संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 37. ओहो, चांगली लाईन सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येताना दिसतोय. या वेळेला बॉल असतील तुमच्याकडे 3 चेंडू 5 धावा. 3 गेंदे 5 रन. 3 गेंदों में 5 रन यहाँ पर बनाने हैं फ्रेंड्स धामन से. विजय यादव चैलेंजर लांजा के खिलाफ. 3 गेंदे 5 रन. ये गेंदबाज निकले प्रभु. ओहो, फिर से क्रॉस लाइन खेलने का प्रयास. क्या बात है कुणाल जी, शॉट सिलेक्शन काफी खराब. यस, सामन्यामध्ये ट्विस्ट येताना दिसतोय. 2 गेंदे 5 रन. काफी बढ़िया मॅच. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा प्रभू. ओहो, काफी अच्छी लाइन. डॉट बॉल.
1 बॉल 5, 1 गेंद 5 रन. कॅन यू बिलीव्ह इट. आणि आता चेंडू स्लिपच्या दिशेने गेला होता. एव्हरीथिंग इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल, पण त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं सर, एक रन महत्वाची असते. एका धावेने आम्ही संघ हारताना पाहिलेत, खेळाडू रडताना पाहिलेत. 1 बॉल 5 ही मॅच तुम्हाला आवडत असेल तर विनंती करेन बँगलोर टीम साठी, त्याचबरोबर खेळणारा संघ फ्रेंड्स धामनसे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 5, शेवटचा चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू 5. प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल खचाखच भरलेत, आनंद घेतात या स्पर्धेचा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2017. पाहत राहा, ऐकत राहा या रत्नागिरीचा महासंग्राम. 1 बॉल 5. बँगलोर विन. विजय यादव चॅलेंजर्स लांजा. जी मॅच ऑलमोस्ट ते हरले होते, ती मॅच अक्षरशः घशातनं काढून घेतलेली आहे. दिस इज अनबिलिव्हेबल बट ट्रू. आणि हे सगळं घडतंय छत्रपती शिवाजी स्टेडियम वरती रत्नागिरी येथे आपल्या डोळ्यांच्या समोर. आपण ऑनलाईन बघतायत, लाईव्ह बघतायत. आणि 41 धावांचं टार्गेट